1,00,000 मोलाचा सल्ला देते तुम्हाला. तुमच्याकडे जर गोड बोलायची कला आहे ना, तुम्ही कुणाकडून पण काम करून घेऊ शकता. फक्त माझ्यासारख्या फटकळ लोकांना ही कला शिकता येत नाही, ती गोष्ट वेगळी. झालं असं, आज ना दुपारपासून माझं डोकं खूप दुखत होतं. म्हणून 2 तास झोपून उठले होते, पण डोकं काही राहेना. वैभवने मग मला कॉफी बनवून दिली, थोडं हेड मसाज केलं. नंतर मग बरं वाटलं. नंतर आम्ही सीरीज बघत बसलो होतो. आणि आज काहीच जेवायला बनवायची इच्छा नव्हती. ॲज युजुअल पिझ्झा ऑर्डर झाला, कारण पिझ्झा खूप आवडतो आम्हाला. पण सध्या आम्ही पिझ्झा अव्हॉइड करतोय जिममुळे. पिझ्झा खाऊन पण माझं मन काही शांत नाही झालं. आजकाल हॉट चॉकलेट प्यायची सवय लागली आहे. मग त्याची क्रेव्हिंग व्हायला लागली. पण चॉकलेट संपले होते. वैभवला म्हटलं, "बाहेर जाऊन चॉकलेट घेऊन या." पण नाही म्हणे, "तूच पाहिजे सोबत, तू चल माझ्यासोबत, नाहीतर मी जाणार नाही." मग काय आलो बाहेर. कारण क्रेव्हिंग झाली आहे हॉट चॉकलेट प्यायची आणि जोपर्यंत हॉट चॉकलेटचा कप जात नाही माझ्या डोक्यातून, तोपर्यंत माझं मन काही शांत होत नाही. जे पाहिजे ते चॉकलेट मिळालं नाही, पण जे भेटलं ते घेऊन आलो. घरी आल्यावर पण हॉट चॉकलेट मलाच बनवावं लागलं. कारण एवढा गोड बोलतो, एवढा मस्का लावतो ना हा माणूस, काही काम करून घ्यायचं असेल तर काय सांगू. पण हॉट चॉकलेट पिल्यावर एवढा रिलीफ भेटला ना मला, पण जाऊ द्या म्हटलं आता जरा बरं वाटतंय. पण स्टोरी इथेच संपत नाही. 11:30 वाजता परत वैभवला भूक लागली आणि हे रोजचं आहे. रात्री 11 ते 12च्या दरम्यान भूक लागते म्हणजे लागतेच. काय बनवलं नव्हतं जेवायला, मग काय चीज बॉल्स होते ते मी बनवले. आणि एक सांगते, तुम्ही पण ना तुमच्या पार्टनरकडून गोड बोलून अशी कामं करून घेऊ शकता. फक्त माझ्यासारख्या फटकळ लोकांचं कोणी ऐकत नाही ही गोष्ट.